नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. दिवाळीच्या फराळाच्या ताटातला अत्यंत महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी आणि ती दिसायला अगदी सुंदर, चवीला सुद्धा अप्रतिम, भरपूर लेयर्स असलेली, अगदी खुसखुशीत, खस्ता, रंगीबेरंगी देखणी करंजी आपण आज करणार आहोत. तर अगदी नेहमीच नाही, परंतु कधी पाहुणे येणार असतील किंवा दिवाळीच्या फराळासाठी मित्रमंडळी घरी बोलवणार असाल, अशा वेळी ही करंजी मात्र नक्की करून बघा. ही करंजी सर्वांचं लक्ष तर वेधून घेणारच आहे, पण सर्वांकडून तुमचं कौतुक सुद्धा तितकंच भरभरून होणार आहे बरं का. चला तर मग ही कशी करायची ते बघूया. तर सुरुवातीला करंजीची पारी म्हणजेच करंजीच्या वरचं कव्हर तयार करण्यासाठी आपण एक पीठ मळून घेऊया. यासाठी एका भांड्यामध्ये 2 कप मैदा चाळून घेतला. तर मैदा मात्र कप भरताना थोडासा दाबूनच घ्यायचा. त्यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचा बारीक रवा घातला. रवा या ठिकाणी बारीकच घालायचा, जेणेकरून याची पारी छान होईल. अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आणि एका तडका पॅनमध्ये मी इथं 2 चमचे न वितळवलेलं तूप घेतलं. हे तूप मात्र कडकडीत करूनच घालायचे. थोडंसं यावर पीठ घालून बघितलं, अगदी कडकडीत आहे. मग आता सुरुवातीला आपण याला चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करूया, कारण की हे खूप गरम आहे. तर हाताला चटका लागू नये म्हणून चमचा वापरायचा आणि त्यानंतर मात्र थोडंसं कोमट झालं की आपण हातानेच याला व्यवस्थित चोळून घेऊया. आता हे कितपत चोळायचं, तर या पिठाच्या प्रत्येक कणाला हे तूप लागलं गेलं पाहिजे, जेणेकरून ही करंजी चांगली खस्ता होण्यासाठी मदत होईल. तर हे बघा, व्यवस्थित चोळून बघितलं आणि अशी मूठ वळून बघायची. मूठ तर वळल्या जाते, पण सोडली की लगेच सुटते. तर हे मोहनाचं प्रमाण आपलं योग्य झालं असं समजावं. आता थोडं थोडं पाणी घालत याचा घट्ट गोळा आपल्याला तयार करायचा आहे आणि पाणी थोडं थोडंच घालायचं, म्हणजे याचा गोळा चांगला घट्ट झाला पाहिजे. घट्ट कणिक मळली तरच करंजी आपली छान होते. जर या ठिकाणी कणिक किंवा हा पीठ जर आपलं सैल झालं तर मात्र ही करंजी भरपूर तेल पिते. तर त्यासाठी हे बघा, नेहमीच्या चपातीपेक्षा बऱ्यापैकी घट्ट असा गोळा आपण मळून घेणार आहोत. आणि आपण यामध्ये जो तुपाचं मोहन घातलं होतं आणि बारीक रवा घातला होता, त्यामुळे आपली करंजी चांगली खुसखुशीत होणार आहे. तर हा गोळा असा झाकून ठेवा किंवा असा पॉलिथिनच्या बॅगमध्ये या ठिकाणी मी ठेवलेला आहे गुंडाळून. तर याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं. तर हा गोळा 10 ते 15 मिनिट चांगला भिजणं गरजेचं आहे. तर हा गोळा भिजतोय तोपर्यंत आपण करंजीमध्ये भरण्यासाठीचं सारण तयार करूया. त्यासाठी जाड तळाची कढई गॅसवरती गरम करत ठेवली. तर त्यामध्ये 1-1.5 चमचा पांढरे तीळ आणि 1-1.5 चमचा खसखस घालून आपण याला कमीच आचेवर चांगलं मंद गॅसवर चांगलं खरपूस भाजून घेणार आहोत. पण थोडंसं हे मिश्रण भाजलं गेलं की मग मात्र ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात घालू शकता. तर 10-12 बदामाचे आणि 10-12 काजूचे तुकडे करून मी यात घातलेले आहेत. चारोळी सुद्धा घातली 1-1.5 चमचा. चारोळी घालताना मात्र ती खवट नसेल ना, याची मात्र काळजी घ्यायची आहे. एखादी चारोळी खाऊन बघायची, कारण की बऱ्याच वेळेला चारोळी खवटच निघतात. तर या तिळासोबत आपण हे ड्रायफ्रूट सुद्धा व्यवस्थित खमंग भाजून घेऊया. गॅस कमीच ठेवायचे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये मनुके घालूया. आता मनुके थोडेसे फुलायला लागले की मग मात्र गॅस बंद करायचा. आता हे सर्व जिन्नस भाजत असताना काळजी एवढी घ्यायची, यातला एकही जिन्नस करपल्या गेला नाही पाहिजे. आता ते आपण मिश्रण जे होतं ते आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तीच कढई पुसून मी गॅसवरती ठेवली. त्यात 2 चमचे साजूक तूप घातलं आणि तुपावर आता हा पाव कप रवा या ठिकाणी घातलेला आहे. या ठिकाणी सुद्धा रवा आपल्याला बारीकच वापरायचा आहे आणि तुपाचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी कमी करू शकता किंवा जास्त घातलं तरीही छान करंज्या होतात. तर मी तरी 2 चमचे घातले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आता हा रवा मंद गॅसवरतीच रंग न बदलता, म्हणजे बऱ्यापैकी रंग असाच राहिला पाहिजे. थोडासा बदामी होतो, पण कमी गॅस असला की छान खमंग हे बघा भाजून होतो आणि यापेक्षा जास्त भाजायचं नाही. सुगंध तर आला पाहिजे, पण रवा खूप लाल नाही झाला पाहिजे. आता रवा सुद्धा आपला चांगला भाजून झालाय. यामध्ये खोबऱ्याचा किस घालायचा. घरीच खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि चांगला बऱ्यापैकी दाबून कप भरलेला आहे. असं 2 कप खोबऱ्याचा फ्रेश असा किस आपण यामध्ये घातला आणि याला सुद्धा आपल्याला खमंग भाजायचे. या दरम्यान गॅस कुठेही वाढवायचा नाही. थोडा वेळ लागला तरी हरकत नाही, परंतु हे सारणाची चव अगदी खमंग झाली पाहिजे. मंद आचेवर साजूक तुपावर 5 मिनिट हा खोबऱ्याचा किस सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी खमंग असा वास यायला लागतो. याचा रंग थोडासा सोनेरी व्हायला लागतो, परंतु जास्त रंग बदलू द्यायचा नाही.
आता याचा सुगंध यायला तरी लागलेला आहे आणि आपण खोबरं सुद्धा थोडंसं हाताने चुरडून बघायचं, कुरकुरीत होतं. आता सध्या जरी खूप त्याचा चुरा होत नसला तरीही थंड झाल्यानंतर भरपूर असा बारीक चुरा होणार आहे. आता गॅस बंद करूया. हे बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे आणि यामध्ये आपण अगोदर भाजून घेतली ड्रायफ्रुट्स आणि खसखस वगैरे होतं ना, तर ते यात घालायचं आता आणि व्यवस्थित मिक्स करायचं. साखर या ठिकाणी आत्ताच घालायची नाहीये, पूर्णपणे थंड झाल्याशिवाय आपल्याला यामध्ये साखर अजिबात घालायची नाहीये. आता हे व्यवस्थित मिक्स झाले. याला आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या परातीमध्ये घालून पसरवून थंड होण्यासाठी ठेवायचं. तर आपण काय करूया, याला पंख्याखाली सुद्धा ठेवलं तरी चालते. तर एक 15 ते 20 मिनिट याला पसरवून असं पंख्याखाली ठेवू, जेणेकरून हे मिश्रण चांगलं थंड होईल. आणि आता हे मिश्रण थंड होते तोपर्यंत आपण काय करूया, एक मिश्रण आपल्याला दुसरं तयार करायचं आहे, म्हणजेच आपण याला साठा म्हणूया. तर हा साठा करंजीला भरपूर लेयर्स यावा म्हणून आपण या वापरणार आहोत. तर एका वाटीमध्ये 1-2 चमचे साजूक तूप घेतलं. तूप वितळवलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घाला. तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर घाला किंवा मैदा सुद्धा घातला तरी चालतो. आणि याला चांगलं फेटून असं हलकी फुलकी याची पेस्ट तयार करून घेऊया. आता हे सुद्धा तयार झालंय. आता आपलं सारण सुद्धा थंड झालेलं असणार आहे. तर हे बघा, हे आपलं सारण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. हाताने अशी चुरडून बघायचं, अगदी बारीक चुरा होतोय. आणि आता आपल्याला हातानेच याचा व्यवस्थित चुरा करून घ्यायचा आहे. अजिबात मिक्सरला फिरवायचं नाहीये. मिक्सरला फिरवलं की याची चव बिघडते. हाताने चांगला चुरा होतोय आणि चुरा सुद्धा बऱ्यापैकी करायचा आहे. मोठा मोठा किस यामध्ये राहू द्यायचा नाही. मोठा किस जर खोबऱ्याचा यामध्ये दिसला किंवा राहिला तर मात्र करंजीला तो आतून टोचल्या जातो आणि मग मात्र करंजी फुटण्याची शक्यता असते. त्यामुळं शक्य तितका हाताने असा व्यवस्थित बारीक चुरडून घ्यायचा. तर आता हे व्यवस्थित चुरडून झालेलं आहे. आता यात आपण साखर घालूया. तर साखर मिक्सरला फिरवून घेतली आणि ही पिठी साखर केलेली आहे. तर मी ही घरीच पिठी साखर तयार केलेली आहे. या ठिकाणी 1/4 कप मी पिठी साखर एवढ्या मिश्रणासाठी घालतेय. बऱ्यापैकी हे गोड होतंय. किंवा तुम्हाला जर यापेक्षा गोड आवडत असेल किंवा कमी गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण मात्र तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी याची चव बघून सुद्धा साखरेचं प्रमाण ठरवू शकता. आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. इथे वेलचीची पूड घातली आहे छोट्या चमच्याने, अर्धा चमचा. आवडीप्रमाणे ही सुद्धा कमी जास्त करू शकता किंवा जायफळ सुद्धा यामध्ये किसून घातलं तरी छान लागतं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर याची टेस्ट बघू आपण कशी झाली. अगदी सुंदर झालेली आहे. अत्यंत सुंदर चवीचं हे मिश्रण झालेलं आहे. यातलं एक न एक जिन्नस आपण चांगलं व्यवस्थित भाजून घेतल्यामुळं हे भरपूर टिकल्या जातं. तर हवाबंद डब्यामध्ये जर हे ठेवलं तर अगदी 1-2 महिने खूप व्यवस्थित राहतं आणि तुम्ही पाहिजे तेव्हा याच्या करंज्या करू शकता. तर हे मिश्रण अगोदरच करून ठेवलेलं सोयीस्कर होतं. आता आपलं पीठ सुद्धा चांगलं भिजल्या गेलेलं आहे. तर याला व्यवस्थित मळून घेऊया. यातला रवा चांगला फुगलाय. तर रव्यामुळे आपल्या ह्या करंज्या खूप खुसखुशीत अशा होणार आहेत. तर याला पुन्हा मळून घेतलं आणि आता याचा लांबट थोडासा गोळा करूया. कारण की आपण ह्या करंज्या रंगीत करणार आहोत ना, त्यामुळे याचे आपण हे 6 भाग तयार करणार आहोत. तर थोडासा हा गोळा लांबून घेतला आणि अंदाजेच करणार आहोत. तर याचे हे बघा असे 6 भाग उंडे करून घेऊया. आणि आपण हे 3 उंडे कलरचे करणार आहोत आणि 3 उंडे पांढरेच ठेवणार आहोत. तर असं कशामुळे करायचं हे मी पुढे सांगणार आहे. तर आपण याला आता काय करूया, एका ताटात घेऊया. तर हे बघा ह्या ताटात घेतले. तर 3 एका बाजूला ठेवले जे पांढरे ठेवायचे आणि हे रंगीत करूया. तर खाण्याचा कलर या ठिकाणी आवर्जून लक्षात घेऊन खाण्याचाच कलर वापरायचा आहे. तर बाजारात सहज मिळतो. तर तुमच्याकडे उपलब्ध असतील किंवा तुम्हाला जे कलर आवडतील ते वापरू शकता. या ठिकाणी मी पिवळा, केशरी आणि हिरवा कलर वापरलेला आहे. तर पावडर स्वरूपातले हे माझ्याकडचे कलर आहेत. लिक्विड सुद्धा कलर बाजारामध्ये अगदी सहज मिळतात. तर या रंगावर थोडं थोडं पाणी घातलं आणि हे रंग आपल्याला व्यवस्थित मिक्स करून याचे गोळे तयार करून घ्यायचे. प्रत्येक गोळा आपल्याला तयार केला की मात्र हात धुवायचा आणि मगच दुसरा कलरचा गोळा तयार करायचा, जेणेकरून याचा रंग त्याला त्याचा रंग याला असं होणार नाही. तर हात धुणं गरजेचं आहे. तर 3 पांढरे आणि 3 रंगीत गोळे आपले तयार झाले. आपण याच्या आता पोळ्या लाटून घेणार आहोत. शक्य तेवढ्या पातळ अशा या पोळ्या लाटून घ्यायच्या. तर एकदाच लाटून घ्या किंवा एक एक करून लाटून घ्या. तर मी तुम्हाला दाखवते ह्या कशा करायच्यात. तर सुरुवातीला मी पांढरी पोळी लाटून घेणार आहे.
शक्य तेवढ्या पातळ या पोळ्या लाटायच्या आहेत। तर या ठिकाणी बघू शकता ही मी अगदी पातळ पोळी लाटलेली आहे। अशाच पातळ पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत। एकदाच लाटून ठेवा किंवा मग एक एक करून लाटू शकता। तर आता हे पोळी लाटताना आपल्याला पिठी किंवा तेल अजिबात लागलेलं नाहीये। आपण साठा घातला होता त्यामुळे अजिबात चिटकत नाहीये। तर मी ह्या बोर्डवरती ह्या पोळ्या ठेवणार आहे जेणेकरून आपल्याला याचा रोल करायला सोपं जाईल। तर आपल्याला आता याचप्रमाणे सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्यात, पण सुरुवातीला पांढरी लाटायची, त्यानंतर रंगीत लाटायची, पुन्हा पांढरी लाटायची, अशा क्रमाने आपल्याला ह्या पोळ्या लाटून घालायच्या आहेत। आता ह्या पिवळ्या रंगाची सुरुवातीला मी पोळी लाटली आणि त्याच पद्धतीने लाटलेली आहे। आता ही पोळी या पांढऱ्या पोळीवर ठेवायची आहे, पण त्या अगोदर आपण तयार केलेला जो साठा होता तो साठा घालायचा आणि या पोळीला व्यवस्थित लावायचा। तर साठा आपल्याला 1 चमचा किंवा पाऊण चमचाच घालायचा। खूप जास्त साठा घातला तरी करंज्या तेलकट होऊ शकतात, त्यासाठी मध्यमच स्वरूपात असा साठा लावायचा। आता ही पोळी यावर अंथरली, व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि यावर झाकण ठेवायचं जेणेकरून दुसऱ्या पोळ्या लाटेपर्यंत हे सुकू नये। आता पुन्हा पांढरी पोळी लाटायची, पुन्हा या पोळीला साठा लावायचा। साठा पुन्हा सुद्धा आपल्याला 1 पाऊण चमचाच लावायचा, व्यवस्थित पसरवून घ्यायचा आणि आता यावर पांढऱ्या कलरची पोळी आपण अंथरणार आहोत। आणि ही पोळी जर एखाद्या वेळेस छोटी लाटल्या गेली तर मात्र असं पसरवून वगैरे याला व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची। अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या लाटून आपल्याला साठा लावायचा न विसरता यावर एकावर एक घालायच्या आहेत। तर आता मी हिरव्या कलरची पोळी लाटतेय। तर कलर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे म्हणजे कलरचा क्रम ठरवू शकता। सुरुवातीला केशरी लाटली तरी काही हरकत नाही, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाटा, पण प्रत्येक पोळीच्या मध्ये पांढरी पोळी घालायला विसरायचं नाही। ही पांढरी पोळी दरवेळी घातली ना की मग ह्या करंजीचे कलर छान खुलून येतात। जर का आपण रंगाच्याच फक्त पोळ्या एकावर एक ठेवल्या आणि मग तशा लाट्या तयार केल्या तर मात्र मग आपल्या करंज्या सगळे रंग मिक्स होतात आणि छान दिसत नाहीत, म्हणजे कलर त्याचे एवढे व्यवस्थित दिसत नाहीत। तर आता हिरव्या पोळीला सुद्धा आपण साठा लावून घेऊया आणि त्यावर एक पांढरी पोळी लाटून घातली आणि आता आपली एक शेवटची पोळी राहिलेली आहे। आता केशरी पोळी फक्त ती सुद्धा तेवढ्याच साईजची लाटण्याचा प्रयत्न करायचा। आता ही सुद्धा पोळी लाटून झालेली आहे। आता पांढऱ्या पोळीला पुन्हा साठा लावूया, ही पोळी सुद्धा यावर घालूया। पुन्हा एकदा सांगते, लक्षात ठेवा साठा या ठिकाणी खूप जास्त घालायचा नाही, मग करंज्या मात्र आपल्या तेलकट होऊ शकतात। आणि खूप कमी पण नाही घालायचा, म्हणजे अर्धा ते पाऊण चमचा अगदी योग्य आहे। आता ही शेवटची पोळी यावर घातली आणि घट्ट दाबून याचा रोल तयार करायचा। हे बघा, अशा पद्धतीने अजिबात हवामध्ये राहू द्यायची नाही। आता हलक्या हाताने हा रोल व्यवस्थित फिरवून फिरवून आपल्याला लांबवून घ्यायचा आहे। जेवढा सहज लांबतोय तेवढा आपण असा लांबून घेऊ, खूप जास्त ओढायचं नाही। खूप जास्त ओढलं की मग ह्यावरच्या पोळ्या फाटू शकतात आणि मग कलर थोडेसे व्यवस्थित दिसणार नाहीत। थोडंफार फाटलं तर काही हरकत नाही, पण शक्य तेवढा असा रुंदीला कमी असा आपल्याला त्याला करून घ्यायचंय। तर हलक्या हलक्या हाताने ह्याला आपण फिरवून लाटून म्हणजे घोळवून घेऊ। आता हा रोल थोडा लांबच झालाय, त्यामुळे आपण काय करूया, याचा अर्धा भाग घेऊया म्हणजे चाकूने कट करून आणि पुन्हा याला व्यवस्थित अशी हे बघा अशी वळकटी करून घेऊया। आणि हे बघा, आता ही बऱ्यापैकी अशी पातळ झालेली आहे, म्हणजे रुंदीला कमी झालेली आहे। आता याचे छोटे छोटेच लाट्यात करायचेत आपल्याला। तर अशा कट करून खूप मोठ्या जर या लाट्या केल्या तर मात्र मग साच्याच्या बाहेर उरलेला भाग याचा वाया जातो आणि मग म्हणजे कलर त्याचे पुन्हा व्यवस्थित दिसत नाहीत। तर त्यामुळे काय करायचंय, जेवढा तुम्ही साचा वापरणार आहात तर तेवढीच पारी झाली पाहिजे, अशा पद्धतीचीच आकाराने लाटी करण्याचा असा प्रयत्न करायचा। तर ह्या लाट्या मी मध्यम स्वरूपाच्या अशा केलेल्या आहेत। आता याला काय करायचं, झाकून ठेवायचे आपल्याला। एका बाउलमध्ये भरा किंवा डब्यामध्ये भरा आणि यातली एक लाटी घ्यायची, बाकीच्या लाट्या झाकून ठेवायच्या आणि हे बघा अशी थोडी तिरकस दाबायची। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप जास्त वरच्या बाजूने दाबून चपटी सुद्धा करायची नाही किंवा खूप जास्त सुद्धा दाबायची नाही, म्हणजे याचे लेयर्स छान येतात आणि कलर सुद्धा याचे बघा असे सुंदर दिसतात। आता ज्या बाजूने जास्ती कलर आहे तर तो करंजीच्या बाहेरून दिसला पाहिजे, अशा पद्धतीने या साच्यामध्ये ही लाटी ठेवायची। लाटी लाटताना खूप जास्त जाड नाही लाटलेली किंवा खूप पातळ सुद्धा लाटलेली नाहीये। यात 1 ते 1.5 चमचा सारण घालायचं। सारण म्हणजे भरपूर घाला, जेवढं व्यवस्थित बसवल्या जातं आतमध्ये तेवढं घाला। करंजीच्या कडेला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि अशी गच्च दाबून ही
हा साचा चांगला व्यवस्थित दाबून हे बघा अशा पद्धतीने ही करंजी काढून घ्यायची। अगदी सुंदर करंज्या होतात, दृष्ट लागेल या करंजीला, इतक्या सुंदर ह्या दिसतात। आता तुम्हाला वाटेल मी थोडंसं जास्तीच म्हणतेय, पण खरंच मला असं वाटते की खरंच दृष्ट लागते की काय। तर हे बघा अशा सगळ्या करंज्या आपण तयार करून घेऊया। आपण एक आड एक पांढरी पोळी यामध्ये घातली होती, त्यामुळे हे कलर अगदी वेगवेगळे खुलून दिसतायत, अजिबात एकमेकात मिक्स झालेले नाहीयेत, तुम्ही इथं बघू शकता। तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या करंज्या करून घेऊया। तर मोठ्या प्रमाणात जर तुम्ही करंज्या करणार असाल तर काय करायचं, एक कॉटनचा कपडा पाण्यामध्ये ओला करून म्हणजे स्वच्छ असावा आणि घट्ट पिळून घ्यायचा आणि या करंज्यावर झाकून ठेवायचा, जेणेकरून ह्या करंज्या सुकणार नाहीयेत आणि मग व्यवस्थित तळता येतील। तर आणि नाहीतर मग काय करा, थोड्या थोड्या करंज्या करून घ्या, एक 10-12, आणि मग आपण यात तळून घेऊया। म्हणजे करंजी तळताना सुकली गेलेली नाही पाहिजे, याची मात्र काळजी घ्यायची। तर आपल्या ह्या करंज्या तयार करून झालेल्या आहेत, अगदी सुंदर मनमोहक दिसतात। वेळ थोडा जास्त लागतो, पण जेव्हा करंज्या तयार होतात ना, तो आनंद गगनात मावत नाहीये, म्हणजे मला तरी तसं होते। तर आता ह्या आपल्या करंज्या तयार करून झालेल्या आहेत। नेहमी करंज्या जशा आपण तळतो त्या पद्धतीने करंज्या आपण तळून घेऊया। तर तेल तापत ठेवलेलं आहे, तेलाचं टेम्परेचर मीडियम गरम झालेलं असावं, खूप कडकडीत सुद्धा नको। खूप कडकडीत जर तेल असेल तर मात्र करंजी तेलामध्ये सोडली की लगेच जळल्या जाते आणि कलर मग बिघडतो। मग आणि खूपच थंड तेल असेल म्हणजे कोमटच तेल असेल तरी सुद्धा करंजी तेल पिते, व्यवस्थित तळल्या जात नाही। म्हणून काय करायचे, मध्यम गरम तेलामध्ये कढईमध्ये सहज येतील एवढ्या करंज्या घालायच्या आणि नंतर मात्र गॅसची फ्लेम थोडीशी कमीच करायची आणि आपल्याला यात करंज्या अगदी खरपूस अशा तळून घ्यायच्यात, खूप जास्त रंग बदलू द्यायचा नाही। 2-3 मिनिट एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनिट लागतात आणि मग मात्र करंजी आपली चांगली तळल्या जाते। ह्या कलरच्या करंज्या असल्यामुळे याचे कलर म्हणजे ह्याचा कलर बदललेला किंवा तळल्या गेलेली लवकर लक्षात येत नाही। तरी पण हे बघा कलरमध्ये मात्र फरक पडतो, पण अगदी खुलून आल्यासारखी दिसली पाहिजेत, काळपट कलर यायला नकोय। तर ह्या करंज्या आपल्या तळून झालेल्या आहेत। त्यापूर्वी सुद्धा मी एक असाच खव्याच्या सारणाच्या करंजीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता, तर अगदी खारीप्रमाणे ही करंजी झालेली आहे। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी याला तोडून दाखवणार आहे। तर हा करंजीचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। तर अगदी खुसखुशीत ही करंजी रंगीबेरंगी या दिवाळीला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुमची करंजी कशी झाली त्याचे कमेंट करायला मात्र अजिबात विसरायचं नाहीये। नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत।